जे बोलतो ते करून दाखवणारे आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही केलं. आणि मी हेही सांगतो, जे जे आम्ही निवडणुकीच्या वेळेस ज्या ज्या घोषणा आम्ही केलेल्या आहेत त्या सर्व घोषणा योग्य वेळेस पूर्ण करणार हा विश्वास देखील या ठिकाणी मी आपल्याला देतो. कारण काही लोक म्हणाले आता या चहापानावर तर नेहमीप्रमाणे त्यांनी बहिष्कार घातलेलाच आहे. खरं म्हणजे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. यामध्ये चहापान म्हणजे काय? हे काय फक्त सत्ताधाऱ्यांचं अधिवेशन नाही आहे. हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी सगळे रथाची दोन चाकं आहे. परंतु हम नहीं सुधरेंगे वाली बात जी आहे, हम नहीं सुधरेंगे असं जे काय त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. कम्युनिकेशन गॅप म्हणून कोणीतरी म्हटलं की येत आहेत म्हणजे त्यांनी बहिष्कार चहापानावर घातला, पण त्यांच्या बैठकीवर त्यांच्या सहकार्याने बहिष्कार घातला. अरे येत आहेत पण ते काय कोणी आलं नाही. आणि कम्युनिकेशन गॅप म्हणाले. खरं म्हणजे कम्युनिकेशन गॅप म्हणायला कम्युनिकेशन असावं लागतं. ते कम्युनिकेशन तुम्हाला माहीत आहे कशा पद्धतीचं आहे. आणि म्हणून मला वाटतं हा राज्यसभेचा इफेक्ट असेल. एक अनार सौ बिमार, काय म्हणतो त्याला, एक बिमार अनार सौ बिमार. आणि त्यामुळे एक म्हणतो आम्ही देणार, एक म्हणतो आम्ही देणार नाही, तिसरा म्हणतो आम्ही काय करणार. असे अनेक आता आपल्याला खूप पुढे पाहायला मिळेल. आणि मी त्याच्यात जात नाहीये. काही लोक म्हणाले की काळी ब्लॅक टी प्यायची, काळी चहा, काळी कॉफी प्यायची, यापेक्षा काळे धंदे बाहेर काढू. मी आपल्याला एवढंच सांगतो की जे काही पूर्वीचं सरकार होतं आणि त्यांनी जे काही काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आहे. म्हणजे राज्यातल्या जनतेने विकासाला स्वीकारलंय आणि विकास विरोधी लोकांना नाकारलेला आहे. आणि त्यामुळे काळे धंदे कोणाचे होते ते मी काय आज काय बोलत नाही, मी योग्य वेळेला बोलेन. परंतु जनतेने त्यांना नाकारलं आणि महायुतीला स्वीकारलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि जेव्हा समोरून सभागृहामध्ये बोलतील तेव्हा नक्कीच त्याचं उत्तर आम्ही देऊ. पण दिल्लीमध्ये AI समिट होतं, तुम्ही गेले होते. AI समिट होतं, जगभरातले लोक आले होते. भारत मंडपम मध्ये जे काही चित्र आपण पाहिलं, जगभरातले लोक आले होते. आणि आपला देश पुढे जातोय. या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये, दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचं AI समिट होतं. आणि त्यावेळेस चड्डी बनियान गँग तिकडे आली आणि त्यांनी काय तिकडे केलं ते आपण पाहिलेलं आहे. खरं म्हणजे त्यांची तर अब्रू त्यांनी वेशीवर टांगलेलीच आहे. परंतु आपल्या देशाचं देखील अपमान करण्याचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी प्रयत्न केला. हे देशप्रेम आहे. मी काल त्याच्यावर बोललोय. काही देशभक्ती आहे का देशद्रोह आहे का आपल्या देशाची बदनामी करण्यासाठी जगभरातल्या आलेल्या लोकांसमोर हे सगळं घडवून आणायचं, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची बदनामी करायची. राहुल गांधी तर देशात पण करतात आणि विदेशात गेल्यावर देखील प्रधानमंत्र्यांची आणि आपल्या देशाची बदनामी करतात. हे कुठला देशप्रेम आहे? हा खरा देशद्रोह आहे. आणि म्हणून आम्हाला अपेक्षित आहे की अशा प्रकारचं कृती इथं या अधिवेशनात होऊ नये. पायऱ्यांवर या अधिवेशनामध्ये या, सभागृहामध्ये या. सरकार तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्वसामान्य लोकांच्यासाठी विरोधी पक्षाने भांडायचं असतं, विरोधी पक्षाने प्रश्न उपस्थित करायचे असतात आणि सत्ताधारी पक्षाकडून त्या आपल्या जनतेला न्याय मिळवून घ्यायचा असतो. आम्हाला अपेक्षित आहे की त्यांच्याकडून अशा प्रकारची कृती होईल आणि भारत मंडपम सारखी कृती आम्हाला अपेक्षित नाही आहे. आणि म्हणून याचा भारत मंडपमचा मी कालही निषेध केला आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. आणि देश पुढे जातोय. पुन्हा एकदा मी सांगतो की हे देश पुढे जातोय. आपली अर्थव्यवस्था 11व्यावरून 4थ्यावर आली, 3ऱ्यावर येते. आणि महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे. आणि म्हणून महाराष्ट्र पुढे जातोय.
2.5 वर्षाचा माझा कालावधी कालखंड आपण पाहिलाय. आता देवेंद्र